बिहार निवडणुकीसाठी रंगमंच तयार झाला आहे. नेते सज्ज झाले आहेत. मात्र नेत्यांची तुम्ही कुंडली बघितली तर बिहार आणि तिकडचे जे उमेदवार आहेत, तिकडचे जे नेते आहेत आणि बरोबरच गुन्हे आणि गन्स हे सगळे एकत्र चालतात. म्हणजेच जे उमेदवार आहेत ते, जे नेते आहेत ते, शस्त्र आणि गुन्हेगारी हे शब्द एकत्र चालतात आणि तेच म्हणजे बिहार निवडणूक. आता हे कशाला आहे आणि काय आहे आणि नेमकं बिहार असं राज्य काय आहे की जिथे लोक मोठ्या प्रमाणात हे जे नेते उभे आहेत ते गुन्हेगार आहेत की नेते आहेत असा प्रश्न पडतो आणि त्यांच्यावरतीच लोक विश्वास पण देऊन त्यांना निवडून आणतात. या सगळ्यांसाठी चर्चा करायला माझ्याबरोबर ज्येष्ठ वरिष्ठ असे पत्रकार विजय नाईक सर आहेत. ह्यांच्याशी संवाद साधूया आणि जाणून घेऊया. सर, दरवर्षी आम्ही जेव्हाही बिहार इलेक्शन्स कव्हर करतो, बिहार निवडणूक कव्हर करतो, हा एक खूप महत्त्वाचा आणि असा मूळ मुद्दा आहे की बिहारचे उमेदवार आणि कॅन्डिडेट्सची कुंडली काढली की सगळ्या IPCs म्हणजे आता भारत न्याय नवीन दंडच्या हिशोबी न्यायसंहिताच्या हिशोबी आणि अदरवाईज असं बघितलं तर सगळे IPC सेक्शन्स आणि ते पण मुळात असे लाईट असे कोणते सेक्शन नाही किंवा कोणते चार्जेस नाही, पण मर्डर, रेप अशा सगळ्या चार्जेस जे आहेत या सगळ्या कॅन्डिडेट्सवरती दिसून येतात. अगदी बरोबर आहे तू म्हणतेस ते. आणि आपण जर बिहारचा राजकारणाचा इलेक्शन्सचा जर इतिहास पाहिला तर त्याच्यामध्ये असं दिसून येतं की हे जे गन मसल हे जे राजकारण आहे त्याच्यामध्ये आणि क्रिमिनलायझेशन हे बिहारमध्ये गेली अनेक वर्ष चाललेलं आहे. तुला आठवत असेल की बिहारमध्ये किंवा देशाचं जे राजकारण आहे त्याच्यामध्ये क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स नावाचा एक विचार चाललेला होता. आणि हा विचार जो आहे हा गेल्या 20 ते 25 वर्षापासून आपण बोलतो आहोत की राजकारणाचं फार मोठ्या प्रमाणावरती गुन्हेगारीकरण झालेले आहे आणि या गुन्हेगारीकरणामुळे कुठलंही राज्य वाचलेलं नाही आहे. बिहार त्याच्यामध्ये अगदी टॉपला असेल, त्याच्या खालोखाल उत्तर प्रदेश असेल किंवा आणखीन जे राज्य आहेत त्या राज्यांनी हळूहळू बिहारकडेच वाटचाल केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये पण तसंच बऱ्याच प्रमाणात दिसतं की क्रिमिनल्स आहेत त्याच्यामध्ये असे. तेव्हा असं आहे की तुला माहिती असेल कारण बार्सिलोना विद्यापीठ जे आहे त्याच्यामध्ये एक अभिजित खेमका नावाचे ग्रस्त होते, प्रोफेसर PhD. त्यांनी बिहारमधल्या किंवा साधारणतः राजकारणामधल्या क्रिमिनलायझेशनचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासामध्ये मतदार क्रिमिनल्सना का निवडून देतो असा त्यांनी मुद्दा घेतला आणि त्याच्यामध्ये निष्कर्ष असा निघाला की जे क्रिमिनल पॉलिटिशियन्स आहेत ते आमचं काम लवकर करतात आणि बाकीची जी लोक आहेत ते साधारणतः घाबरतात किंवा करत नाही, परंतु क्रिमिनल्स डू अवर वर्क असं त्याच्यामध्ये त्याला दिसून आलं. असं एक निदान त्यांनी काढलेलं होतं. ते सगळं तो इतिहास आहेच. परंतु NN व्होरा कमिटी जी आलेली होती त्यांनी त्यावेळी देखील सांगितलं होतं राजकारणाच्या क्रिमिनलायझेशनबाबत देखील विचार चालला होता. अडवाणी होते गृहमंत्री, त्याच्या आधी अनेक गृहमंत्री होऊन गेले. त्या प्रत्येक काळामध्ये राजकारणामध्ये हे क्रिमिनलायझेशन नको आहे असं चाललं होतं. बिहारकडे विशेषतः पाहिलं तर रणबीर सेना नावाची असते किंवा त्यांच्या ज्या जमीनदार मोठमोठे जमीनदार याच्या बिहारमध्ये होते ते त्यांच्याकडे 100 एकर 150 एकरची जमीन असेल तर त्या लोकांना हाताशी धरून राजकीय नेत्यांनी त्यांना बूट कॅप्चरिंग करणं किंवा आणखीन मसलमेन करणं किंवा हे क्रिमिनल्स ज्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी असायच्या राजकारण आणि गुन्हेगारी यांचं संमिश्र इतकं मिश्रण झालेलं आहे आता आजच्या काळामध्ये की ते बिहार हा फक्त अपवाद राहिलेला नाही आहे, पण बिहार बऱ्याच फारच्या प्रमाणामध्ये दिसतोय आपल्याला. कोणती सर अशी सामाजिक आणि राजकीय कारणे आहेत ज्याच्यामुळे ही संस्कृती कुठे ना कुठे तिथे एक्झिस्ट झाली? हे पण असं आहे की बिहारला बुद्धाचा देश म्हणतात किंवा बुद्धाचं राज्य म्हणतात. आजकाल आपण गेलो तर गया सर्किट नावाचं मोठं सर्किट आहे, जगाला माहिती ते आहे. नालंदा तिकडेच झालेलं आहे, टुरिस्ट प्लेस आहे. नालंदा नावाचे विद्यापीठ त्या ठिकाणी होतं. परंतु बिहार ब्रिटिशांच्या काळानंतर आपण जेव्हा हे राज्याचं एकंदरीत ऑर्गनायझेशन झालेलं होतं त्यानंतर बिहारचं म्हणणं असं होतं की जसा भारत हा ब्रिटिशांची कॉलनी होता तसं केंद्र सरकार किंवा भारत सरकारची बिहार ही कॉलनी आहे असा एक विचार बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी टीकात्मक आलेला होता आणि त्यामुळे त्या कॉलनीकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही आहे. बिहारचा जर इतिहास पाहिलं तर त्याच्यामध्ये चांगले मुख्यमंत्री झाले,
त्या ठिकाणी जगन्नाथ हे होते, म्हणजे काँग्रेसचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी होते, सुखाडिया तुमचे कर्पुरी ठाकूर होते. या मंडळींनी साधारणतः त्यांना एकच दिसून आलं की बिहारमध्ये कास्ट हा सर्वात मोठा फॅक्टर आहे आणि त्या कास्टला आपण बरोबर घेऊन चाललं नाही आणि कास्ट बरोबर मुसलमानांना घेऊन बरोबर चाललं नाही तर आपलं राजकारण पुढे जाऊ शकत नाही. कर्पूरी ठाकूर हा एक वेगळ्या प्रकारचा माणूस होता, परंतु तुम्ही कर्पूरी ठाकूरपासून लालू प्रसाद यादवपर्यंत या, त्यात असं दिसतं की लालू प्रसाद यादव यांच्या काळामध्ये बऱ्याच प्रमाणावरती त्या ठिकाणी क्रिमिनलायझेशन झालेलं आहे आणि म्हणूनच जंगलराज हा जो शब्द आहे तो न्यायालयानं म्हटलेलं आहे की हायकोर्टानं म्हटलं की बिहारच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये जे काही चाललेलं होतं हा जंगलराज आहे. त्या जंगलराजचा आधार घेऊन की तेच शब्द वापरून आज भाजप सर्वत्र प्रचार करते आहे असं आज या ठिकाणी दिसतं आहे. त्याच्यामुळे इतिहासाला अनुरूप असंच वातावरण बिहारमध्ये असल्यामुळे क्रिमिनलायझेशन हे फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आणि आज तू पाहिलंस ADRने म्हटलेलं आहे की 32% जे कॅन्डिडेट्स आहेत ते क्रिमिनल्स आहेत. त्याच्यामध्ये CPI MLचे सर्वात जास्त, त्याच्यानंतर तुमच्या RJDचे आणि नंतर BJP 65% म्हणून म्हणतात. हे जे काही पर्सेंटेज आज दिसतं आहे हे पहिल्या फेजमधलं आहे. दुसरी फेज आता होईल जेव्हा 11 तारखेला, तेव्हा त्याच्या आधी काहीतरी स्टडी केला जाईल मला वाटतं. तेव्हा हे जे म्हणजे गुन्हेगारीकरण जे आहे ते गुन्हेगारीकरण चालू राहणार. ते आता संसदेपर्यंत आलेलं आहे, संसदेमधल्या मेंबर्स ऑफ पार्लमेंटपर्यंत काही काही गोष्टी गेलेल्या आहेत आणि त्यामुळे आपण त्याचा जर अभ्यास केला तर त्या ठिकाणी आपल्याला गुन्हेगारी क्वालिफिकेशन झाल्यासारखं आहे. म्हणजे हे काय आता तुम्ही इतके गुन्हे केले देन यू आर क्वालिफाईड टू बी एंटर पॉलिटिक्स. हे जे काही साधारणतः सध्या बोललं जातं किंवा दिसतं आपल्याला ते आपल्याला लोकशाहीकडे किंवा कडे नेणारं नाही आहे आणि हे थांबायलाच पाहिजे. पण त्याला कोणीही आत्तापर्यंत त्याचा पुढाकार घेत नाही आहे त्या बाबतीमध्ये. आणि आपण किती वर्ष म्हणतो आहे, बोंब मारतो आहे इलेक्ट्रल रिफॉर्म्सच्या बाबतीमध्ये, निवडणूक सुधारणा व्हायला पाहिजे. ह्या निवडणूक सुधारणा होत नाहीत, पोलिसांच्या संदर्भात संघटनेच्या बाबतीत सुधारणा होत नाहीत आणि आपण दुसऱ्याच दिशेनं आज चालल्याचं बिहारमध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये दिसतं. आणि त्याच्यामध्ये पैसा हा सर्वात महत्त्वाचा घटक झालेला आहे. आज पैसा घ्या मतं द्या हे राजकारण चालू आहे. महाराष्ट्रामध्ये महिलांना जेव्हा बहीण म्हणतात किंवा बाकीच्या याच्यामध्ये तुमच्या मध्य प्रदेशामध्ये हे जेव्हा सुरू झालं लाडकी बहीणचं लोण तिथे झालं, तिथून इकडे झालं, आज बिहारमध्ये गेलेलं आहे. पैसे घ्या आणि मते द्या म्हणजे उघड भ्रष्टाचार सगळीकडे चाललेला आहे, त्याच्यावरती कुणी बोट ठेवू शकत नाही आहे. आज अशी परिस्थिती झालेली आहे आणि म्हणून महिला हा साधारणतः हा असा घटक आहे की ज्यांना पैशाची नेहमीच चणचण भागते, घरामध्ये वाचते आणि सगळीकडे वाचते. तेव्हा त्यांना प्रथम आपण एकत्र करूया, त्यांचे मतं घेऊया, त्यांना नंतर आपला काय गॅस 900 रुपये द्यायचा का 500 रुपये द्यायचा हे नंतर ठरवूया आपण. पण आज त्यांची मतं घेण्यासाठी पैसे उघड वाटले जात आहेत सरकारतर्फे, ही अतिशय वाईट गोष्ट आहे. सर, आपण जेव्हा गुन्ह्यांबद्दल बोलतो तेव्हाच गन्सचा पण मुद्दा येतो आणि बिहारमध्ये मग तुम्ही जे डेप्युटी चीफ मिनिस्टर आहे तिकडचे सम्राट चौधरी त्यांच्याबद्दल सांगा किंवा स्वतः तेजस्वी यादव सांगा किंवा या सगळ्यांकडे पिस्तॉल गन्स वेगळ्या वेगळ्या क्वालिटीच्या आणि म्हणजे त्याच्यात पण व्हेरायटीज, म्हणजे एक प्रेस्टिजियस इश्यू असं कुठे ना कुठे ते दिसून येतं. अगदी बरोबर आहे. बिहारमधल्या विवाहांमध्ये किंवा राजकारणामध्ये किंवा मोठ्या पार्ट्यांमध्ये लोक बंदुका घेऊन येतात आणि बंदुका हवेत उडवतात. अशा काही गोष्टी झालेल्या आहेत आपल्या देशामध्ये की हवेत उडवता निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे. असं बरंच झालं आहे. पण बंदूक ही आपल्याकडची काय त्याला म्हणतात, आपला अभिमान, आपली शक्ती याचं एक साधारणतः सिम्बॉल आहे पहा. आणि त्या सिम्बॉलचा सर्वात मोठा वापर आजकाल राजकारणामध्ये पण होत आहे. बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात होतो. बिहारमध्ये आधीच होतं ते खरं सांगायचं म्हणजे. ह्या जे आता मी म्हटलं की तिथे सेना होत्या, हे सेना त्यांची स्वतःच्या सेना होत्या ह्या जहागीरदारांच्या किंवा मोठमोठ्या जमीनदारांच्या आणि त्या सशस्त्र सेना होत्या. त्या सशस्त्र सेनेच्या जीवावरती कुणाकडून जमीन हडपायची, कुणाला काय त्रास द्यायचा किंवा सुपारी कुणाची घ्यायची, ह्या सगळ्या गोष्टी त्याकडे चालत होत्या. आपल्या देशामध्ये आजकाल शस्त्रांचं आणि ज्याला म्हणतात आपण जे म्हणतो बंदुका वगैरे, आपण फार मोठ्या प्रमाणावरती शस्त्रता आयात करतो. बंदुका, छोट्या बंदुका देखील मोठ्या प्रमाणात आयात करतो. आणि तुला कल्पना असेल की उत्तर प्रदेशामध्ये किंवा बिहार किंवा कुठे जरी गेली दिल्लीमध्ये कट्टा नावाचा शब्द वापरतात पहा. हा कट्टा जो असतो तो आहे देशी. मोठमोठ्या ज्या आहेत बंदुका ज्या मंत्र्यांकडे कधी असतील त्या परदेशी असतील, परंतु सामान्य गुन्हेगार जो आहे तो कट्टा वापरतो. आणि तो कट्टा जो आहे
तो प्रभावी कट्टा आहे. त्या तो कुठेही मिळतो आणि केव्हाही करता येतं. तेव्हा आपण अमेरिकेमध्ये आता मी गेले 4 महिने होतो, त्या ठिकाणी आता ह्या लोकांना कसे साधारणतः त्यांच्यापासून आवर घालता येईल, लायसन्स देता येईल किंवा त्या करण्यासाठी काय करता येईल याचा विचार अमेरिकेत चालू आहे. ओबामाच्या काळात मोठ्या प्रमाणात विचार झाला, परंतु गन लॉबी व्हेरी स्ट्रॉंग इन US, फार मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे अजूनही आता शाळेमध्ये मी गेलो तर त्या ठिकाणी पोलीस चौकी आहे. त्या पोलीस चौकीच्या त्या ठिकाणी असतं की शाळेमध्ये कुणी वाटेल ते येतं, आणखीन माथे फिरू माणूस गोळा चालवतो आणि मुलांच्या बळी जातात त्या ठिकाणी. ते प्रकार आत्तापर्यंत आपल्याकडे झालेले नाही आहेत तसे, पण राजकारणामध्ये बंदुकांचा किंवा चाकूसुऱ्यांचा वापर आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात होतो, प्रतिस्पर्ध्याला हरवण्यासाठी किंवा त्याच्या उमेदवारीपासून त्याला दूर करण्यासाठी किंवा अशा पद्धतीने त्याला दूर करायचं. कुठलाही आपला विरोधक असला की त्याला दूर कशा प्रकारे करायचं असे वेगवेगळ्यासाठी हत्यारं वापरले जातात आपल्याकडे. सर, जेव्हा आपण हे बोलतो की हे सगळे नेते आहेत, हे सगळे उमेदवार उभे आहेत आणि बरं एकही अशी पार्टी नाही आहेत की ज्यात असे क्रिमिनल बॅकग्राऊंडचे नेते नाही आहेत किंवा उमेदवार नाही आहेत, तर अशा पार्श्वभूमीवर सर एक राज्य म्हणून बिहारचा विकास कसं काय होणार? हेच नेते आहेत जे पुढे घेऊन जाणार, पण ते पुढे घेऊन जाणार का हा नक्कीच प्रश्नचिन्ह आहे. आता असं आहे की विकसित भारत हे मोदी साहेबांनीच म्हटलेलं आहे. अनेक वर्ष त्यांचं पण राज्य त्या ठिकाणी आहे. मग असं असून देखील बिहारमध्ये जंगलराजचा वारंवार उल्लेख का केला जातो? जंगलराज हे चालत आलेलं राज्य आहे खरं सांगायचं म्हणजे. बिहारमध्ये आज तुला कल्पना असेलच, कारण बिहारमध्ये लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून ते मुंबईकडे धावतात आणि मग इतर त्या पुण्याकडे धावतील किंवा बंगलोरमध्ये धावतील. ही लोकं जातात त्या ठिकाणी. ही जी गरीब लोकं आहेत किंवा हा जो कामगार वर्ग आहे, त्या कामगार वर्गाकडे तू म्हणतेस त्याप्रमाणे शस्त्र नसतात, कारण ते पोटासाठी त्या ठिकाणी जातात आणि त्यांनाही करता येत नाही. परंतु राजकीय जे नेते आहेत किंवा त्यांच्याबरोबर असलेले मसलमॅन ज्याला म्हणतात, त्या मसलमॅनकडे राजकीय नेत्यांना सुरक्षा देण्यासाठी गनचा वापर केला जातो. त्या राजकीय नेत्याच्या हातात तुला बंदूक दिसणार नाही आहे, पण त्याच्या अवतीभोवती असलेले जे असतील त्यांच्या हातात तुला बंदुका दिसतील. आणि राजकीय नेत्यांचा वळसा कोण घालतं तर सगळे ते अंगरक्षक असतात त्यांचे, ते असतात त्यांच्याबरोबर. त्यांना काही धोका नसतो. धोका असतो सामान्य माणसाला, पण सामान्य माणसाकडे कधी तुला गन किंवा असं सापडणार नाही आहे. क्रिमिनल्सकडेच तुला ते सापडणार आणि तीच परंपरा त्या ठिकाणी चालू आहे सध्या. सर, युवा पिढी अशा राजकारणाकडे कसं काय बघते आणि कुठे काय तुम्हाला बदलाची भूमिका दिसून येते का? बदल कुठे म्हणजे या पूर्ण आत्ताचा जो एक सिनॅरिओ आहे, एक जो सर्कमस्टन्शियल सध्या प्लॉट आहे, तो कुठे चेंज होताना दिसतो का, खास करून युवा पिढीच्या बेसवर? हे बघ, युवा पिढीच्या संदर्भात तू म्हणाली तर अनएम्प्लॉयमेंट किंवा बेरोजगारी हा सर्वात मोठा प्रश्न आपल्या देशामध्ये आहे. तर हे जे बेरोजगार असतील त्याच्यामधला 1% गुन्हेगारीकडे जातो, कारण त्यांना जॉबच मिळत नाहीत. त्यांनी करायचं काय? म्हणून झटपट पैसे मिळवायचे असतील तर गुन्हेगारी बेस्ट. कुठेतरी डाका मारायचा, कुठेतरी काही करायचं, मग मोटरसायकलवरून जाऊन अमुक चोऱ्या करायच्या, तमुक चोऱ्या करायच्या, अशा टोळ्या तरुणांच्या आज आहेत. परंतु मी मान्य करायला तयार नाही की सर्वसाधारण जो युवक आहे त्या युवकाला नोकरी आहे. तो शांतिप्रिय आहे बेसिकली. तो शांतिप्रिय, त्याला जर नोकरी मिळाली तर तो क्राईम करणारच नाही बेसिकली. तेव्हा मुख्य जो सगळ्यात मोठा महत्त्वाचा एक काय त्याला म्हणतो यक्षप्रश्न आपण म्हणू, तो यक्षप्रश्न हा नोकरीच्या संदर्भात आहे. आपण त्यांना नोकरी दिली तरुणांना तर तरुण हे भकावले जाणार नाहीत किंवा मार्गाला लागणार नाहीत. हे सर्व राजकीय नेत्यांना माहिती आहे. आणि म्हणून अनेक वर्ष आपण म्हणतो की नाही, जेव्हा आता तू कल्पना कर की छोट्या जागांसाठी लाखो लोकांचे जेव्हा अर्ज होतात, अग्निवीर असो किंवा कुठल्याही या ठिकाणी अर्ज येतात, त्याच्यातून दिसतं काय? त्याच्यामधून हे दिसतं की नोकऱ्या नाहीत, तरुण बेकार आहे आणि ते बेकारीमधून मग गुन्हेगारीकडे वाटचाल तरुणांची होती आहे. परंतु सर्वसामान्य माणसाला, तरुणाला शिक्षण पाहिजे आहे, त्याला नोकरी पाहिजे आहे, त्याला पोस्ट ग्रॅज्युएट व्हायचं आहे, त्याला काहीतरी आपण श्रीमंत व्हायचं आहे किंवा त्याला काहीतरी मोठं आपलं स्थैर्य आपल्या जीवनामध्ये पाहिजे आहे. ते जेव्हा त्याला उपलब्ध होईल तेव्हा तो क्राईमकडे वळणार नाही. पण जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत समाजामधला, युवकामधला काही घटक हा क्राईमकडे वळेल असं मला वाटतं आणि वळला आहे बेसिकली. शेवटचा प्रश्न सर, आता तर जे आहे ते आहे, म्हणजे कॅन्डिडेट्स आणि त्यांची कुंडली अशीच क्राईम्सच्या सेक्शन्सने भरलेली आहे. मात्र याला बदलता कसं येणार एक,
आणि येणारी जी पण आता गव्हर्नमेंट असेल किंवा काय सध्याचे जे नेते आहेत त्यांनी नेमकं काय एक हातात असं हे घ्यावं, शपथ घ्यावी ज्याच्याने बिहार आता चेंज व्हावं, बिहारात फक्त बिहारबद्दल म्हणणार नाही, तर मी देशाबद्दल म्हणेन आणि बिहारमध्ये आपण तो पण एक भाग घेऊया. बिहार आहेच त्याच्यामध्ये. कुठल्याही प्रकारचं राजकारणाचं धार्मिकीकरण व्हायला नको. सर्वात महत्त्वाचं आज काय झालेलं आहे की राजकारण आणखी धर्म याचं सरमिसळ झालेली आहे आणि त्या सरमिसळीमध्ये कुठेतरी मध्येच तो क्रिमिनल आलेला आहे त्याच्यामध्ये. तेव्हा आता आपण समजा त्याचं फार अतिरेक केला तर त्याप्रमाणे आपल्याला आपण पाहतो बऱ्याच वेळेला की स्टेनचा मर्डर झाला, त्या ह्याच्यामध्ये ओरिसामध्ये मर्डर झालेला होता. तिकडे ते धर्माच्या राजकारण हे बजरंग दल किंवा बाकीच्या ज्या काही संघटना आहेत त्या संघटना ज्या आहेत त्यांनी मवाळ ज्याला म्हणतात अशी जर समजा आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते काय त्याच्यामध्ये नाही, दे आर टीचिंग ॲक्च्युली बेसिकली ह्या गोष्टी ते करतात आहेत. परंतु त्यांनी आज युवकांना त्यांना ह्या गोष्टीकडे नेण्याची जरूर आहे. त्या लोकांना किंवा ज्या ठिकाणी काँग्रेसच्या किंवा अन्य राजकीय पक्षांच्या तरुण संघटना ज्या आहेत त्या तरुण संघटनांनी आपल्याकडचे जी कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते आहेत त्यांना योग्य मार्गाला लावायला पाहिजे. ते जर केलं नाही तर मग तरुणांमध्ये असंतोष निर्माण होणार. पण एकच गोष्ट आपल्या देशात आज झालेली आहे की जसा बांगलादेश असो, मालदीव असो किंवा आत्ताच मॅडगास्कर असो, ही जी काही झालेली आहेत किंवा आता नेपाळ असो, या ठिकाणी युवा पिढी जी आहे त्याच्यामध्ये दे हॅव टेकन पॉलिटिक्स इन देअर ओन हँड्स आणि त्यांनी राजकारण बदललं पूर्ण त्या ठिकाणचं. आज आपल्याकडची तरुण पिढी म्हणा किंवा माणूस किंवा भारतीय नागरिक हा अत्यंत सहिष्णू आहे बेसिकली आणि तो सहिष्णू असल्यामुळे कुठल्या प्रकारचं शस्त्र हातामध्ये घ्यायला तयार नाही आहे बेसिकली. आणि त्यामुळे ही जी सहनशीलता आहे ती भारताला अजूनही भारतामध्ये शांतता टिकवून आहे. जोपर्यंत तरुण वर्ग याच्यासारखा ट्युनिशियामध्ये तेच झालं होतं तेव्हा याच्यामध्ये ज्या काही आजकाल ज्या तरुणांच्याकडून ज्या क्रांती होतात त्या क्रांतीचं जे काही लोण आहे ते भारतापर्यंत पोहोचलेलं नाही. याचं कारण भारतीय माणूस आणि तरुण आजही सहिष्णू आहे. आपल्याला कुठल्या देशामध्ये कुठल्याही भागामध्ये आज मोठ्या प्रमाणावरती तरुण रस्त्यावर उतरलेला आहे आणि तो संबंध देश केंद्र सरकारविरुद्धी किंवा बाकीच्या राज्य सरकारविरुद्धी फार मोठा असं अजिटेशन करतो आहे की असं दिसत नाही आहे. याचं कारण तरुणाला स्वतःची प्रगती पाहिजे आहे, याच्यात जायला नको. तेव्हा मला असं वाटतं की इवन जे कावरी आहेत या ठिकाणी येतात सगळे ते तरुण असतात सगळे. त्या तरुणांना चांगल्या ज्याला म्हणतात ना की चांगल्या मार्गाकडे लावण्याचं काम योगीनी केलं पाहिजे, भाजपने केलं पाहिजे त्यांना की तुम्ही इतके धट्टेकट्टे माणसं आहात, तुम्ही काहीतरी काम करा. नुसतं इथून तिथपर्यंत जायचं हे करायचं त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचा पण जी एनर्जी आहे ती पण घालवता आणि त्याच्यातून फार मोठं काही असं निष्पन्न होतं असं वाटत नाही त्याच्यामधून. तेव्हा योग्य मार्गाला युवकांना लावलं पाहिजे. त्याची जबाबदारी जोपर्यंत चॅरिटी बिगिन्स ॲट होम हे राजकीय नेते करत नाहीत तोपर्यंत थोडासा अंधारच दिसतो असं. नक्कीच. तर हे होते विजय नाईक सर ज्यांनी आपले एक्सपर्ट्स दिले या पूर्ण बिहार आणि निवडणुकीमध्ये जे गुन्हे ज्या उमेदवारांवर दिसतात आणि बरोबरच बंदुकांची जी स्टाईल एक तिथे दिसून येते त्यावरती त्यांनी आपल्याबरोबर चर्चा केली. आणि नक्कीच तरुण पिढी ही देशाची नाही तर हा बिहारचा पण भविष्य आहे आणि म्हणून त्यांच्याकडून हा बदल आता तरी येणार का आणि येणाऱ्या काळात बंदूक गुन्हे आणि निवडणूक हे एकत्र दिसणार नाही अशी कुठे ना कुठे एक अपेक्षा आहे. दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल नरवान बरोबर मी उर्वशी खोना, झी मीडियासाठी.